नमस्कार, सुपरफास्ट 50 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। पाहूया आतापर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा इत्थंभूत आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असणाऱ्या निवडणूक आयोगावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे असे खडे बोल मद्रास हायकोर्टाने सुनावलेले आहेत। निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना रॅली काढण्यापासून का थांबवलं नाही असा सवाल यावेळेस हायकोर्टाने विचारला आहे। येत्या 2 मे रोजी मतमोजणी होणार असून या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तत्काळ प्रभावाने मतमोजणी थांबवू असा इशाराही न्यायालयाने आयोगाला दिला आहे। केंद्राची राज्याला दुप्पट मदत मिळतेय, महाविकास आघाडीने रोज उठून कांगावा करणं बंद करावं असा टोला देवेंद्र फडणवीसांनी केंद्रावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावलेला आहे। जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे की लोक दुःखात आहे, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करते आहे, राज्य सरकार जे काही आपल्या परीने प्रयत्न करते आहे, केंद्राची पूर्ण मदत राज्याला आहे, त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा। सर्वांना मोफत लसीकरण ही मोदींचीच घोषणा आहे। लसीकरणावरून राज्यातील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी लसीकरणाचं नियोजन आणि मतभेदावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे। मला असं वाटतं की या संदर्भात किमान त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने एकवाक्यता केली पाहिजे। हे जरूर आहे की आपली वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे 1 तारखेपासूनची ती आपल्याला ठरवली पाहिजे। कोविडचं संकट वाढत चालल्यानं मोफत लसीकरण करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे। मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करावा असा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली। स्त्रियांची लढाई जी चालली ती मात्र योग्य नाही। शेवटी आग्रह धरणं हे आमचं काम आहे, आमची मांडणी करणं हे आमचं काम आहे। शेवटी निर्णय मात्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच जाहीर केला पाहिजे आणि तो त्यांनी जाहीर करावा असा आमचा आग्रह आहे। मोफत लसीवरून राज्य सरकारमध्ये श्रेयवाद उफाळून आलेला आहे। नवाब मलिकांच्या वक्तव्यानंतर थोरात आणि संजय निरुपम यांनीही नाराजी दर्शवली आहे। मोफत लसीकरण गरजेचं आहे, मात्र यातही श्रेयवाद आहे असं म्हणत थोरातांनी नाराजी व्यक्त केली। ही वेळ एकमेकांवर बोट उचलायची नाही, विरोधकांना पण समजायला हवं। राजकारण न करता कोरोना काळामध्ये खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना केलं। आजच्या आज आमच्यावर बदनामीचा दावा करा असं खुलं आव्हान यावेळेस हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना दिलेलं आहे। सीबीआय छापे पडल्यानंतर भाजपचं कटकारस्थान असल्याच्या मुश्रीफांच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांनी दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता, त्यावर आता मुश्रीफांनी हे आव्हान दिलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असं वक्तव्य करणाऱ्या विशेषतः माझं नाव घेऊन त्यांनी आम्ही बदनामीचा दावा भारतीय जनता पक्ष दाखल करणार आणि बदनामीच्या दाव्याला त्यांनी सामोरं जावं अशा प्रकारचं आवाहन केलं। रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानेच या इंजेक्शनचा पुरवठा करावा असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। कणकवलीमध्ये 2 दिवसांपासून बंद असलेलं लसीकरण आज पुन्हा सुरू झालंय। दरम्यान पहाटेपासूनच नागरिकांनी लसीकरणासाठी रांग लावली असून मोठी गर्दीही करण्यात आली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली होती। कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ग्रामीण भागामध्ये लस घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे। औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। 2 दिवस लसीकरण बंद असल्यामुळे लस उपलब्ध होताच नागरिकांनी लसीकरण केंद्राच्या बाहेर एकच गर्दी केली आहे। वाशिम जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आतापर्यंत एकूण 1,42,000 लसीकरण पार पडलेलं आहे, तर लस तुटवड्यामुळे जिल्ह्यातील 130 पैकी 30 लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत। मुंबईच्या चांदिवली परिसरात शिवसेनेतर्फे तरुण शिवसैनिकांना लसीकरण नोंदणीचं प्रशिक्षण देण्यात आलं। दरम्यान प्रशिक्षण घेतलेले तरुण तेथील वस्तीत फिरून नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत। सरकारकडून 10,000 लसींचा पुरवठा आज रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहे, त्यामुळे उद्यापासून लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे। कणकवली रेल्वे स्थानकात 5 दिवसात एकूण 3,000 चाकरमानी प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली। यात 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। धुळे शहरात चैत्र शुद्ध चतुर्दशीनिमित्त भाविकांनी
श्री एकविरा देवी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान भाविकांकडून मंदिर परिसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जामखेड कोविड सेंटरला शासनाकडून विनाशुल्क ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता. जळगाव जिल्ह्यातील काही दिवसांपासून कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जवळपास आता समसमान झालेलं आहे. यावरून कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी कोरोना संसर्गामुळे काही दिवस बंद राहणार आहे. कंपनीतील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेच्या विमानांची देखभाल या कंपनीत केली जाते. मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या बोटाचे ठसे वापरून वॉर्डबॉयनं त्यांच्या खात्यातील रक्कम आपल्या अकाउंटमध्ये वर्ग केली आहे. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. जालना शासकीय कोविड रुग्णालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 40 किलोमीटर लांब असलेल्या बेरागड गावाच्या सीमेलगत मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी काटेरी कुंपण टाकून दोन्ही राज्याला जोडणारा मुख्य रस्ता बंद केला आहे. बार्शीत ऑक्सिजनच्या अभावी तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमधील या प्रकाराबाबत ही माहिती घेणार असल्याचं तहसीलदारांनी म्हटलेलं आहे. साताऱ्यातील जिल्हा कोविड रुग्णालयाच्या बाहेरच एका 55 वर्षीय महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. बराच वेळ थांबून देखील व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळे या महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. बीडच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन अभावी झालेल्या 2 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंडेंनी यावेळेस जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले आहेत. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी शिबिराला उपस्थिती लावलेली आहे. सर्वांनी रक्तदान करण्याचं आवाहन यावेळेस त्यांनी केलं. नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अजित पारसेंनी वडिलांचं श्राद्ध न घालता कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन यंत्र समर्पित केलेलं आहे. मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत त्यांनी हे यंत्र समर्पित केलं. अहमदनगरच्या 100 पार केलेल्या आजी लक्ष्मीबाई डोके यांनी कोरोनावर मात केलेली आहे. 15 दिवसांच्या उपचारांनंतर लक्ष्मीबाई कोरोनाला हरवून ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. जळगावात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या पत्नीचं पतीनं औक्षण करून स्वागत केलं. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. पंढरपूर येथील 90 वर्षाच्या दमयंती भिंगे यांनी समुद्रसपाटीपासून सुमारे 3050 फूट उंचीवर असलेला लोणावळ्याजवळील कोराईगड सर केलेला आहे. या अगोदर आजीबाईंनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवलाय. सांगलीच्या कडेगाव येथील ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ ही विवाहिता आपल्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाच्या ममतेनं 11व्या दिवसापासून सांभाळ करते. कोरोना काळात ऐश्वर्याच्या माणुसकीला आता तमाम कडेगावकरांनी देखील सलाम ठोकलेला आहे. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात जन्मलेले बाळ ते 27 दिवस कोरोनाशी लढा देत या बाळानं कोरोनावर मात केलेली आहे. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी बाळाच्या आईला आणि बाळाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. यावेळी कुटुंबियांनी घरी रांगोळी काढून जिलेबी वाटत आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी भाजप पार पाडणार आहे, अशी माहिती भाजप आमदार गिरीश महाजन यांनी दिली. कोरोनामध्ये जो मृत्युमुखी पडलेला असेल त्याची सगळी जबाबदारी त्याच्या क्रियाक्रमाची, त्याचा मग जाळण्यासाठी सरपण असेल, गवऱ्या असतील, डिझेल लागत असेल, गाडी असेल, ही सगळी जबाबदारी जामनेर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील नगरसेविका प्रियांका माने आणि त्यांचे पती धनंजय माने यांनी आपल्या संपर्क कार्यालयाला आता रुग्णालयाचं रूप दिलेलं आहे. हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणण्याचे प्रयत्न या ठिकाणी नगरसेवक दाम्पत्य करत आहे. अहमदनगरमध्ये उद्योजक महादेव रमेश चव्हाण आणि साजन पाचपुते यांनी 35 ऑक्सिजन सिलेंडर प्रशासनाला दिलेले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्यांनी प्रशासनालाही मदत केली आहे. नागपुरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतोय. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असल्यास त्यांना संपर्क साधण्याचं आवाहन गडकरींनी केलं.
मुंबई महापालिकेच्या मदतीनं गोदरेज कम्युनिटी हॉल विक्रोळीमध्ये 75 ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या परिसरातील रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये बेड मिळण्यास आता अडचणी येणार नाहीत. नाशिकमध्ये औद्योगिक वापराचे 1200 सिलेंडर्स जमा झालेत. औद्योगिक सिलेंडरमध्ये बदल करून रुग्णालयांमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा होण्यास मदत होईल. सिंधुदुर्गात कोरोनाचा वेग हा खूपच वाढला असून आणखीन 239 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून गेल्या 24 तासात एका नर्ससह 5 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात 71 जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील मार्केट यार्डात आजही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद केल्यानंतरही मार्केट यार्डमध्ये खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. अमरावतीमधील अत्यावश्यक सेवेत नसून देखील दुकानं सुरू ठेवल्यामुळे दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे. लॉकडाऊनचे नियम न पाळता दुकानं सुरू ठेवण्यात आली होती म्हणून नगर परिषदेनं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होणाऱ्या 11 ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणारे 4 वाईन शॉप, 2 देशी दारूची दुकानं आणि 5 परमिट रूमवर कारवाई करण्यात आली आहे. वाशिममध्ये जिल्हाबंदीच्या आदेशानंतर ई पास नसलेल्या 300 वाहनधारकांना सीमेवरून परत पाठवण्यात आलं. दरम्यान जिल्ह्यात एकूण 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून विनापरवाना कोणालाच प्रवेश देण्यात येत नाहीये. वाढत्या कोरोनामुळे सोलापूर अक्कलकोटला जोडणारे 21 रस्ते बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला असून वाहतुकीसाठी पर्यायी 6 रस्ते सुरू ठेवण्यात आले आहेत. जळगावमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येते आहे. जळगाव शहर पोलिसांतर्फे चौकांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत असून यात 600 ते 700 जणांची चाचणी करण्यात आली आहे. अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे चक्क लग्न मंडपच उडाल्याची घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून विद्युत वाहिनींच्या तारावर अडकला. दरम्यान गावकऱ्यांनी सतर्कतेनं तत्काळ विद्युत प्रवाह बंद केले. पुण्यात कर्नाटक आंबा देवगड हापूस आंबा या नावानं विकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बाजारातील 3 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 17,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. बाजार समितीच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना 25 लाखांचा विमा काढण्यात आलेला असून एकूण 21 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नांदेडमध्ये ऐन हंगामात फुल उत्पादक संकटात सापडलेला आहे. कोरोनामुळे फुलांना बाजारात भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. अंबाजोगाईमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील हे छप्पर आता सुद्धा कमी पडू लागलंय. अंबाजोगाईमध्ये एकूण 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील 28 जणांना अग्निडाग तर 2 जणांचा दफनविधी करण्यात आला होता. अंबाजोगाई नगरपालिकेकडून हे अंत्यसंस्कार करण्यात आले.